आर्य या नावाच्या व्यक्तीने मुंबईमध्ये असलेल्या पवईतल्या राज स्टुडिओ इथं गुरुवारी 17 मुलांना डांबून ठेवलं आणि याच 17 मुलांना वाचवण्यामध्ये मुंबई पोलिसांनी त्याचा एन्काउंटर केला। ही जी बातमी आहे गेल्या 1-2 दिवसापासूनच चर्चेचा विषय ठरत आहे। परंतु कोण आहे हा रोहित आर्य? का मुंबई पोलिसांनी त्याचा एन्काउंटर केला आणि का त्याने त्या 17 मुलांना डांबून ठेवलं? आपण ह्या व्हिडिओमधून या रोहित आर्यबद्दल सविस्तर जाणून घेऊया। नमस्कार, मी मृदुला नारळे आणि तुम्ही पाहत आहात न्यूज डॉट्स। रोहित आर्य हा जो व्यक्ती आहे हा मूळचा पुण्याचाच, पण गेल्या काही वर्षांपासून तो मुंबईमध्ये राहत होता। आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार तो मुंबईमध्ये बऱ्याच लोकांचे ऑडिशन्स घ्यायचा। पण हा जो रोहित आर्य होता याला शैक्षणिक विकासामध्ये खूप जास्त रुची होती। 2013 साली गुजरातमध्ये त्याने एक कॅम्पेन सुरू केलं होतं आणि या कॅम्पेन मध्ये नेमकं असं होतं की वेगवेगळ्या शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना शिकवायचं की आपली शाळा कशी स्वच्छ ठेवायची किंवा आपल्या शाळेची काळजी कशी घ्यायची। आणि हे जे कॅम्पेन आहे याला खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला गुजरातमध्ये। आणि त्यावेळेस नरेंद्र मोदींनी पण रोहित आर्य याची प्रशंसा केली होती। जेव्हा हा जो कॅम्पेन आहे हा गुजरातमध्ये खूप जास्त सक्सेसफुल झाला तेव्हा हाच कॅम्पेन आपल्या महाराष्ट्रातही चालावा अशी गव्हर्नमेंटची मागणी होती। आणि त्यावेळेस आपल्या महाराष्ट्राचे जे शिक्षण मंत्री होते ते दीपक केसरकर होते। आणि हा जो कॅम्पेन आहे 2023 साली आपल्या महाराष्ट्रामध्ये माझी शाळा सुंदर शाळा या नावाने सुरू झाला होता। आणि त्यावेळेस गव्हर्नमेंट कडून रोहितला 2 करोड रुपये या कॅम्पेनसाठी मिळणार असा निर्णय झाला होता। परंतु जेव्हा रोहितनं हा कॅम्पेन जो आहे हा महाराष्ट्रामध्ये राबवला आणि त्याने सगळे आपल्या आयुष्याचे जे पैसे होते ह्या कॅम्पेन मध्ये त्याने इन्व्हेस्ट केले, परंतु गव्हर्नमेंट कडून ते पैसे म्हणजे ते 2 करोड रुपये जे आहेत रोहितचे ते त्याला परत मिळाले नाही। आणि त्यानंतर त्याने उपोषण केलं होतं आणि त्यावेळेस दीपक केसरकर यांनी रोहितला त्याचे पैसे परत मिळतील असे आश्वासन दिले होते। परंतु त्यावेळेनंतर रोहितकडे दुर्लक्ष झाले आणि आतापर्यंत ते दुर्लक्षच होत होते। आणि त्याने वेगवेगळ्या पद्धती त्याच्यावर लक्ष देण्यासाठी आजमावल्या आणि त्यातलीच एक पद्धत ही होती की त्याने 17 मुलांना डांबून ठेवले आणि ह्याच 17 मुलांना वाचवण्यामध्ये मुंबई पोलिसांनी त्याचा एन्काउंटर केला, पण त्याचे पैसे त्याला परत मिळाले नाही। आता मिळालेल्या माहितीनुसार आता ह्या एका केसच्या वेगवेगळ्या थेरीज निघत आहेत। जे रोहित आर्यचे ऍडव्होकेट आहे त्यांचं असं म्हणणं आहे जर पोलिसांना त्याला थांबवायचंच होतं तर त्याच्या हातावर किंवा त्याच्या पायावर गोळी मारायची होती, थेट छातीवर गोळी मारण्याची गरज नव्हती। तर काही जणांचं असंही म्हणणं आहे की त्याला गोळी मारणं किंवा त्याचा एन्काउंटर करणं हे बरोबरच होतं। आता या सगळ्या गोष्टीला वेगवेगळे सामाजिक आणि पॉलिटिकल अँगल्स भेटत आहेत। आता वेगवेगळ्या पॉलिटिशियन्सचे पण नाव या सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्ड आहेत। आता या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं? का रोहित आर्य बरोबर होता का त्याचा एन्काउंटर करणं बरोबर होतं? आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा आणि पाहत रहा न्यूज डॉट्स।